तुमचा नगरसाठीचा या पुढच्या 5 वर्षासाठीचा असा कोणता प्रोजेक्ट की तुम्हाला तो वाटतो की मनापासून आपण तो राबवला पाहिजे आणि या सगळ्या तिन्ही सरकारच्या त्याच्या संबंधाचा त्या सत्तेचा उपयोग केला पाहिजे, असं काही तुमच्या डोक्यामध्ये काय आहे पूर्वी का? हां. काही लोक सातत्याने बोलले जायचे. म्हणजे पूर्वी मी सुद्धा ऐकायचो, नवीन नवीन ज्यावेळेला मी या सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यावेळेला सक्रिय झाल्यानंतर मला ऐकायला मिळायचं, तर आपण कुठे बसलेलो असेल, कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमामध्ये बसलेलो असेल, तिथं लोक बोलायचे की अमुक अमुक जरी आली तरी रस्ता चुकणार नाही. आता मी ते नाव घेणार नाही फक्त, पण ते अमुक अमुक जरी आली तर रस्ता चुकणार नाही. पण आता तुम्हाला सांगतो की शहर एवढं व्यापलं आहे, एवढं मोठं झालं आहे आणि एवढे दर्जेदार रस्ते झाले आहेत, तर कुणी जरी नवीन माणूस आला तरी तो रस्ता चुकल. कारण एवढी मोठी व्याप्ती आता शहराची वाढलेली आहे आणि तितके दर्जेदार रस्ते झालेले आहेत. मग तो जुनं शहर कुणी असं ओळखू शकणार नाही. बरं. आणि पुढच्या काही वर्षांमध्ये हे सगळं शहर तसं झालं पाहिजे. चांगल्या कॉन्क्रीट रस्त्यांचं, चांगल्या दर्जेदार रस्त्यांचं झालं पाहिजे. कारण बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे तो हाच आहे की रस्तेच नव्हते. पूर्वी ह्याच्यावर बोललं जायचं. त्यामुळे आज हा पहिला विषय मार्गी लावणं आणि स्वप्न आणि मानस हे शहराबाबतीचे अत्यंत मोठे आहेत. बरं. हे शहरामध्ये आपल्याला मोठं औद्योगिकरण म्हणजे MIDCचा जो विस्तार आहे त्याच्याकरता निर्णय झाला. पण काही लोक जे आहेत की जे इथं शहरात त्यांचा काही संबंध नाही, त्या लोकांनी बाहेरनं येऊन ह्या लोकांना फूस लावून काही सर्वोच्च न्यायालयाने धाव घेतली, त्याला स्थगिती लावली. आणि म्हणजे सर्वोच्च न्यायालय म्हणजे दिल्लीमध्ये बसून त्या लोकांनी इथलचे नाही ते नगरमध्ये प्रॉपर बाहेरचे आहेत, पण त्यांनी स्थगिती घेतली. जो सुजयदादा विखे पाटील साहेब असतील, ह्या लोकांनी जो निर्णय राज्य सरकारच्या पातळीवरती घेतला आणि राज्य सरकारच्या पातळीवरती जो काही फॉरेस्ट लँड होती त्याचं कन्व्हर्जन हे MIDC लँडमध्ये केलं, औद्योगिक क्षेत्रामध्ये केलं. आणि त्याच्यानंतर काही लोकांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेऊन त्याला तात्पुरती स्थगिती लावलेली. बरं. ते ही उठवणं इथं MIDC एखादा मोठा प्रोजेक्ट आणणं, कारण एक मोठं युनिट आल्यानंतरच शेकडो युनिट स्मॉल स्केल इंडस्ट्री त्याच्यावरती उभा राहत असते, तर तो मार्ग मोकळा होईल. ती किती अशी जागा आहे की ज्याच्यावर आता 600 एकर आहे. 600 एकर क्षेत्र आहे. अच्छा. त्यात किमान एखाद्या 2 मोठे जरी युनिट आले तर तुम्हाला सांगतो 200-300 छोटे युनिट उभा राहतील. 200-300 छोटे उद्योग निर्माण होतील. आणि एका 50-50 जरी कामगार म्हणलं तर शेकडो कामगार तिथं आज कामाला लागू शकतात. मग हा प्रयत्न आहे आपला करत राहणे. आता लँडच नव्हती, पूर्वी आम्हालाही वाटायचं करावं, पण लँडच नव्हती. पण आज कुठंतरी सरकारच्या मदतीने, विखे पाटील परिवाराच्या मदतीने झालंय, तर त्यामध्ये चालू असतात. शेवटी असतात काही लोक, शेवटी ते प्रवृत्ती असते, त्या प्रवृत्ती थांबवणं आमच्यासारख्याचं काम आहे. ते थांबू, पुढं काम करू, तेव्हा न्यायालयात सुद्धा सांगू की हे कसं होणार आहे, काय होणार आहे. म्हणजे हे प्रयत्न चालू आहे आमचे. त्याच्याबरोबर उद्या कुठंतरी आज जसं आपण पाहतोय की मागच्या काही काळामध्ये अजितदादांनी घोषणा केली की बीडला आम्ही विमानतळ करू, अहिल्यानगरलाही झालं पाहिजे. हे सगळे प्रयत्न आहेत, मानस आहे, तो ठेवावा लागतो, त्यावरती काम करावं लागतं, सातत्य ठेवावं लागतं. हे काही आजच बोललं लगे उद्या होणार आहे असं नसतं. बरोबर. याला कार्यालयीन प्रक्रिया मोठी असती, लँड ॲक्विजिशन असती, शासनाने त्याला कुठंतरी ते सगळं नियोजन करणं असतं. हे सगळं प्रयत्न सुरू आहे आमचा. या सगळ्याच्यामध्ये सीना नदीचं आम्ही पाहिलं की बऱ्याचदा पुराचं प्रमाण फार वाढलेलं आहे, तर एवढी शहराच्या मध्यवर्ती भागात ही नदी वाहते, तर तिच्यावर काही प्रोजेक्ट करावा, त्याचं काही तुमच्या कल्पनाशक्तीमध्ये काही आहे का? नाही, सिनानीचा तुम्ही जो विषय काढला, हा विषय सिनानीचा असा आहे की आजपर्यंत त्याचा कधी रेकॉर्डच नव्हतो की रुंदी किती आहे. लांबी तर असतीच, सुरुवात कुठून होती, कुठं कोणत्या नदीला जाते, पुढं कुठल्या डॅमला जाते, लांबी तर होतीच, पण रुंदी कधी नव्हती. मी जेव्हा 2014 विधानसभेचा सदस्य लोकांच्या आशीर्वादाने जेव्हा निवडून आलो, तर 2016 मी त्याचा पाठपुरावा सुरू केला आणि याचा रेकॉर्डसुद्धा आहे. विधानसभेमध्ये तो प्रश्न उपस्थित केला, तेव्हा तत्कालीन महसूल मंत्री हे खडसे साहेब होते. मग त्यांनी सूचना दिली की ही मोजणी लांबी रुंदी मोजावी. आणि आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये नागापूर जे आहे तिथनं सुरू होती आणि बुरडगावपर्यंत ती आपल्या विधानसभा कार्यक्षेत्रामध्ये येते. तर त्याचा आपण पाठपुरावा सुरू केला, त्याची मोजली. 2018 त्याचं रुंदीसुद्धा मोजली, त्याचे खांबासुद्धा पॉईंटसुद्धा ठोकले गेले. आणि त्याच्यानंतर आम्ही सातत्य ठेवलं, पाठपुरावा केला. आणि तुम्ही जे सांगता पूर आला, पूर हा 90च्या दशकामध्ये एकदा आला आणि 2024 एकदा आला. त्याला कारण अतिवृष्टी झाली आणि ढगफुटीसारखा जो काय आपण म्हणतो तसा पाऊस झाल्यानंतर त्याचं काही रेसिडेन्शियल एरियामध्ये त्याचा प्रभाव घुसला. आता त्याला नागरिकसुद्धा काही कारणीभूत आहेत, त्यांनी भराव टाकला, नदीपात्र छोटं केलं. पण हे सगळं करण्याकरता आम्ही जो प्रयत्न केला, पाठपुरावा केला, त्याचा आता शासनाच्या माध्यमातून जवळपास आम्हाला 20 कोटी रुपये
हे त्याच्या खोलीकरणाकरता मंजूर झाले, त्याचं टेंडर झालं, वर्क ऑर्डर सुरू झालेली आहे. बरं. आता त्याच्या कामाला सुरुवात देखील होणार आहे. ओके. हा विषय कुणी सांगितला सुद्धा नाही मला, पण 2000 आम्ही 14च्या अगोदरपासून त्याचा प्रयत्न, कारण मी महापौर पण होतो ना, आम्ही त्यावेळेला 2009 मध्ये सुद्धा सँक्शन करून आणला होता. त्याचं कामही सुरू झालं होतं इथं इलाक्षीच्या ब्रिजपाशी. पण काही त्यावेळेला अतितज्ञ लोक जे होते त्यांनी त्यावेळेला प्रश्न मांडले कलेक्टर साहेबांपुढं. त्यावेळेसचे तत्कालीन कलेक्टर अनबलगन साहेब होते. बरं. त्या बैठका झाल्या सुद्धा रेकॉर्डवर आहे. काही अति टेक्निकल हुशार लोकांनी सांगितलं की हा जे काम नदी पात्रात चाललेलं आहे, तर हे इरिगेशनच्या लोकांनी म्हणजे सांगावं की पूर आल्यावर वाहून जाणार नाही, आम्हाला लेखी द्यावं. बरं. त्याला साहेब तुम्ही जे शब्द सांगता ना, पूर म्हणजे जिथं कुठेही रहिवासी येणार तिथं सुद्धा पाणी घुसतं, त्याला पूर म्हणतात. आणि हे काम नदी पात्रात चालू आहे, आम्ही असं काही लिहून देऊ शकत नाही. मग त्याने काम करायचं नाही. बरं. आणि मग ते काम रद्द झालं. पण त्यावेळेला मी महापौर पदावर होतो, बाकीचे वरिष्ठ पदावरचे लोक होते, त्यांचा दबाव तिथे जास्त पडणं, प्रशासन त्याला दबणं, हे झालं आणि ते काम थांबलं. कॅन्सल झालं. ओके. शासनाच्या माध्यमातून जिल्हा नियोजन मंडळ जे आहे, जे आता पालकमंत्री विखे साहेब आहेत, तेव्हा दुसरे पालकमंत्री होते, वळसे पाटील साहेब पालकमंत्री होते, तो निधी त्यांच्याकडनं 1.5 कोटी रुपये त्या काळात आला होता 2009 मध्ये. तो निधी परत गेला. आता माझी राजकीय थोडी ताकद कमी पडली, जरी पालकमंत्री आमचं होतं तरी ताकद कमी पडली. अनबलगन साहेब कलेक्टर होते. आता दुर्दैव आहे, त्याच्यावर काय फार बोलणं पण नाही, मी कोणाला आरोप केलेला नाही, ते करायचा नाही. आता ते काय विषय तो नाहीये. बरं. आता पुढे काय करायचं, त्याच्यावर काम करायचं, जाऊ दे, ते विषय सोडून द्या. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.